ब्रेकनंतर स्वागत. एक मोठी बातमी समोर येते. माजी आमदार संदीप नाईकांची घरवापसी होणार का अशी चर्चा सध्या रंगताना दिसते, कारण संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. संदीप नाईक भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते. संदीप नाईक सध्या पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि बेलापूरमध्ये भाजपाच्या मंदा म्हात्रेंविरोधात त्यांनी निवडणूक लढवलेली होती. संदीप नाईक यांच्या घरवापसीमुळे गणेश नाईकांची ताकद सुद्धा वाढणार आहे. विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात. विनय, संदीप नाईक पुन्हा एकदा आता त्यांची घरवापसी होते, काय अपडेट समोर येत आहेत? नक्कीच गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा खूप मोठ्या प्रमाणात रंगताना दिसते, कारण संदीप नाईक पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असं बोललं जात होतं, मात्र तो प्रवेश होताना दिसत नव्हतं. आज मात्र दुपारी 1 वाजता काही सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते, त्या अनुषंगाने दुपारी 1 वाजता बरोबर संदीप नाईक, त्याचबरोबर माजी खासदार संजीव नाईक आणि माजी महापौर सागर नाईक असे तिघं भावंडांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली आणि त्यांचा जो भाजप प्रवेशाचा मार्ग आहे तो त्यातून मोकळा झालेला आहे. थोड्याच वेळात हा संदीप नाईकांचा भाजपमध्ये आज प्रवेश होणार असं म्हटलं जातंय. संदीप नाईक सध्या आता नुकतेच त्यांच्या क्रिस्टल हाऊस मधून नवी मुंबईतल्या तिथून ते बाहेर पडलेले आहेत आणि ते आता मुंबईच्या दिशेने गेले असं समजते. परंतु गेल्या काही दिवसांपासून संदीप नाईक कधी प्रवेश करणार हे म्हटलं जात होतं. अगदी अभिनय, त्यामुळे चर्चा तर रंगलेली आहे, मात्र काय काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल. धन्यवाद या माहितीसाठी.